नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. चाळीसगावमधील भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरेंचा मृत्यू झालाय. चाळीसगाव गोळीबार प्रकरणामध्ये गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झालाय. उपचार दरम्यान महेंद्र मोरे यांचा मृत्यू झालेला आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहता. चाळीसगावमधले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरेंचा मृत्यू झालेला आहे. खेमचंद कुमावत आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक तपशील जाणून घेणार आहोत. खेमचंद. रुशाली, आपण बघू शकतो की 7 तारखेला सायंकाळी महेंद्र मोरे हे आपल्या कार्यालयामध्ये बसलेले असताना 5 जणांनी त्यांच्यावर अंधाधुंद त्या ठिकाणी गोळीबार केला होता आणि त्या गोळीबारामध्ये ते गंभीर जखमी झालेले होते आणि त्यांना चाळीसगाव शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचारात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारात त्यांच्या तब्येत साथ देत नसल्याने त्यांना नाशिक येथे हलवण्यात आलं होतं. मात्र आपण जर बघितलं तर आज मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यांनी त्या ठिकाणी अशोक हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतलेला आहे. वृषाली, आपण जर बघितलं तर 7 जणांविरुद्ध या गोळीबार प्रकरणात गुन्हा देखील नोंदवण्यात आलेला आहे शहर पोलीस स्टेशनला आणि आरोपींचा शोध त्या ठिकाणी पोलीस घेत आहे. मात्र चाळीसगाव शहरामध्ये सध्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याने त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर देखील त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. वृषाली, नक्कीच खेमचंद, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलिसांचा तपास कुठपर्यंत पोहोचलाय? वृषाली, आपण बघू शकतो की 7 जणांविरुद्ध त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. म्हणजे हा गोळीबार झाला होता तो त्याचं कारण सांगण्यात येतं की पूर्वविमर्शनातून हा गोळीबार झालेला आहे आणि एकंदरीत पोलीस ज्या आरोपींनी महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार केलेला आहे त्यांचा शोध त्या ठिकाणी पोलीस घेत आहे. पोलिसांकडून सांगण्यात येत आहे की विविध पथक त्या ठिकाणी पोलिसांनी तयार केलेले आहे आणि आरोपींच्या शोधकामे त्यांनी त्या ठिकाणी पाठवलेले आहे. मात्र अजूनपर्यंत एकही आरोपी पोलिसांनी त्या ठिकाणी अटक केलेला नाही. मात्र जी व्हॅन या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली होती ती व्हॅन पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. वृषाली, महेंद्र मोरेंच्या कुटुंबियांचं नेमकं म्हणणं आहे तरी काय? वृषाली, सध्या तरी महेंद्र मोरे यांच्या कुटुंबांचं आपल्या त्या ठिकाणी म्हणणं समजू शकलेलं नाही. परंतु ज्यावेळेस महेंद्र मोरे यांचं पार्थिव चाळीसगावमध्ये येईल त्यावेळेस नेमकं महेंद्र मोरे यांच्या कुटुंबियांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी समजू शकेल. नक्कीच खेमचंद, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. तर हे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते त्यावेळेला समोर आलेलं होतं आणि आता 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महेंद्र मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. चाळीसगाव शहरामधल्या हनुमानवाडी या ठिकाणी दिवसा ढवळ्या गोळीबाराची घटना घडलेली होती. खेमचंद, दिवसा ढवळ्या गोळीबाराच्या घटना घडतायत आणि सातत्याने असे प्रकार घडतायत हे आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून. त्याच्यामुळे आता पोलीस अलर्ट मोडवर तरी आलेला आहे का? हॅलो खेमचंद, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? येस, पोहोचतोय. चाळीसगाव पोलीस आता कशा पद्धतीने सतर्क झालेले आहेत, अलर्ट मोडवर आलेले आहेत? कारण दिवसा ढवळ्या ही गोळीबाराची घटना घडली. नक्कीच वृषाली, आपण जर बघितलं तर काही दिवसापूर्वी चाळीसगाव शहरामध्ये मुंबई पोलीस दलामध्ये असलेल्या शिव मागवण्याचा त्या ठिकाणी भर दिवसा खून झाला होता आणि त्यानंतर पोलीस नक्कीच अलर्ट मोडवर आलेले होते. मात्र आपण जर बघितलं तर त्याचनंतर काही दिवसानंतर पुन्हा या ठिकाणी गोळीबार होतो. भाजपच्या माजी नगरसेवकांवर भर दिवसा गोळीबार होतो आणि पोलीस नक्कीच अलर्ट मोडवर त्या ठिकाणी आलेले आहे. वृषाली, आणि जिल्ह्याचे जीएसपी आहेत नवीन रेड्डी, त्यांनी त्या ठिकाणी चाळीसगाव शहरामध्ये भेट देऊन संपूर्ण एकंदरीत परिस्थितीचा त्या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. परंतु नक्कीच वृषाली, चाळीसगाव शहरातल्या कायदा सुव्यवस्थेच्या जी परिस्थिती आहे त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. भाजपकडून नेमकं काय म्हटलं जात आहे, तर त्यांच्या काही प्रतिक्रिया मिळू शकलेल्या आहेत का? नाही वृषाली, अजून तरी कोणीच त्या ठिकाणी त्या प्रकरणामध्ये कोणीच आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आता त्यावर प्रतिक्रिया यायला नक्की सुरुवात होईल. वृषाली, नक्कीच धन्यवाद खेमचंद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.